तशी बरीच माणसं होती, पण त्यातली अर्धी काही देवाघरी गेलेत आणि बाकीचे जे आहेत ती सगळी शहरात कामाला आहेत. हा, तुमचं काय नाव? गजानन साहेब, माझा काय संबंध कशाशी? माझ्या आरती लाकडं तर स्मशानात पोचली, पण मला नीट बसून बोट धुता येईना. मी काय कोणीच वाकडं करणार साहेब? माझं नाव तुम्हाला आवडलं नाही का? बदलू का? सांगा. चाकू घेऊन या. चाकू? चाकू घेऊन या. ओ साहेब, आता काय पोलिसांनी 3rd डिग्री म्हणून चाकून बस काय सुरुवात केली काय? हा, सॉरी सॉरी. जाऊ. तुला वाटतं या 3 म्हाताऱ्यांच्या प्रेमात पडली माधुरी? नाही, ह्यांच्या प्रेमात पडून ह्यांच्यावर भाळून ह्यांना खुश करण्यासाठी तिने ते पेंडंट बनवून घेतले या तिघांसाठी. का हे तिघं तिच्या मागे लागले तिला पटवण्यासाठी? आणि ती पटली नाही म्हणून ह्यांनी खून केला तिचा? नाही साहेब. त्यांना साधा चाकू धरता येईना. युजलेस. साधी गोष्ट कळत नाही. घेऊन या म्हणलं की घेऊन येतात सगळा बाजार. परीक्षा देऊन पास झालेले पोलीस. तुम्ही चला चला. चालणार तुझं. जेव्हा त्या व्हिडिओग्राफरचा खून झाला, पक्या मामा, त्याची बायको जित्या होता, लाली सुद्धा होते. हो. लालीला घेऊन ये. काय? तुझी वहिनी लाली, तिला घेऊन ये. तपास करायचा आहे. आता काय मुहूर्त पाहतो मग घेऊन येतो. साहेब तसं नाही, पण साहेब अहो, घरच्या महिलेला असं पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवायचं म्हणजे साहेब असं झालं ना तर आमच्या घराची पार बदनामी होईल साहेब. काय घराला खुश करायला झालास? पोलीस मध्ये भरते तू? नाते कोण तपास करतोस तू? माणसं म्हणून वागवतोस? नाही साहेब. जा, लालीला घेऊन ये. जा जा. तू तर मध्ये बोलूच नकोस, कळलं का? त्या दिवशी तू घरी नव्हतास म्हणून ती तुला शोधायला बाहेर पडली. तुझ्यामुळे तिच्यावर आणि माझ्यावर ही वेळ आली. आणि मी कशासाठी बाहेर पडलो होतो? स्वतः दारू पिऊन बाहेर पडला होता, तुम्हाला घरी आणायला गेलो होतो. इथं इशे दारूचा नाही, हिच्या चौकशीचा चाललाय, कळलं का? मला हिला घेऊन जावंच लागेल. हे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि त्या जामकरचा जर तुला एवढा पोळका असेल ना, तर त्याला म्हणा इथं ये आणि चौकशी कर. अहो आप्पा, का हट्टाला पेटलाय? जामकर साहेब घरी आल्यावर हिला बेड्या ठोकून घेऊन गेल्यावर कळलं का मग तुम्हाला? ए, तुम्हाला तुझ्या साहेबाची धमकी नको देऊ बरं का? हा, मी त्याला अजिबात मानत नाही, काही नाही. चल निघ, चल. अहो आप्पा, उगाच कशाला प्रकरण वाढवताय? ते जामकर साहेब आधीच तिरसाट डोक्याचं आहे. उगाच त्यांना राग आला ना तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. हा आप्पा, मी काय म्हणतोय, नाही कशाला उगाच विषय वाढवताय? ते जामकर साहेब माहिती ना कसं आहे, उगाच तिरसट डोक्याचं, उगाच काहीतरी अजून काहीतरी करत. हे प्रकरण उगाच वाढत राहील. येतो जाऊन, मी जातो लालीजीन बरोबर. हो. अरे गोपाळ, तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हे जामकर साहेब बघितलं ना कसं आहे, सतत संशय घेतात आपल्यावर. आता नाही येऊन गेलो तर अजून संशय घेतात. एकदाच काय ते खटका मिटवतोस, प्रकरणच मिटून टाकतोस सगळं. नका टेन्शन घेऊ, मी हाय लालीजीन बरोबर. भाऊजी, तुम्ही वा पुढं, मी येते यांच्यासोबत. चला लालीजी. बसा. आपल्या नवऱ्याला कुणी हात लावला की जिचा होतो जीव वर खाली, तीच हीच ती गोपाळ टेलरची बायको, ची सौका लाली. हे बघा लाली, तुम्हाला इकडे बोलवावं लागलं याचं आम्हाला फार वाईट वाटतं. पण आमचं कामच तसं आहे, आम्हाला भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं. त्यामुळं तुम्हाला इकडे बोलवलं. पण तुम्ही काही काळजी करू नका, रिलॅक्स राहा, कम्फर्टेबल व्हा. आणि मी काय जे विचारेन त्याची उत्तरं द्या. त्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही बाहेर पडलात तेव्हा काय घडलं आणि तुम्ही काय काय बघितलं मला जरा बैजवार सांगा.
सांगते साहेब. ते घरी नव्हते म्हणून मी त्यांना शोधायला घराबाहेर पडले त्या रात्री. तर ते काय मला कुठे दिसले नाहीत. पण तेवढ्यात जितू भाऊजींची रिक्षा दिसली. मी ती थांबवली आणि त्यात परत आले तर हे माझी वाट बघत वाड्याच्या बाहेर फेऱ्या मारत होते. माधुरीबद्दल तुम्हाला काय माहिती? खरं सांगायचं तर आधी ती मला आवडत नव्हती. हा. साहेब ती लय बालिश वागायची, वाटेल ती बोलायची म्हणून. पण हळूहळू ना आमच्यात मैत्री व्हायला लागली. मग मला कळलं की ती काय वाईट मुलगी नाहीये, चांगल्या मनाची आहे, मोकळ्या मनाची आहे. आत एक बाहेर एक असा तिचा स्वभाव नव्हता. असं काय वाटलं ना, मनात आलं ना, लगेच वागून मोकळं व्हायची. आम्ही तिच्या लग्नाची शॉपिंग पण एकत्रच केली होती. कुठे गेली ती शॉपिंग? हेच सातारा मार्केटमध्ये. लय फिरलो होतो दिवसभर. अहो हळदीत पण केवढी खुश होती ती. या लालीने इमोशन्स मध्ये माझ्याबद्दल काही भलतं सलतं सांगायला नको. मला बघायला पाहिजे. ए कुठं? आज चालले लाली रडतात, त्यांना सावरायला पाहिजे म्हणून चालले आता. त्यांना नंतर सावरायचं, कळलं का? आज साहेब चौकशी करतात ना, चौकशी अजून संपली नाही. अरे दादा असं काय बोलतो? बहिणी आहे तुझी, सांभाळायला पाहिजे जरा जाऊन. कायद्यासमोर नाती भीती काय नसतात, कळलं का? एकदा चौकशीला बोलव ना तर तो माणूस एकतर संशयी असतो नाहीतर आरोपी.